भास्कर जाधव म्हणजे काय? त्याला कुणीतरी सांगितली 2 बिस्किट देतो, जा त्याला चावून ये. तो चावून येणारा कुत्रा म्हणजे भास्कर जाधव. याच भास्कर जाधव यांची आता विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदासाठी शिफारस करण्यात आली आहे. राज्यात महायुतीची सत्ता आल्यानंतर रिक्त असलेल्या विरोधी पक्षनेते पदासाठी उद्धव ठाकरेंनी भास्कर जाधव यांच्या नावाची शिफारस केली आहे. पक्षानं काल अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना याबाबतचं अधिकृत पत्र दिलं आणि आता लक्ष आहे ते नार्वेकर यांच्या निर्णयाकडे. मात्र ठाकरे गटातून विरोधी पक्षनेते पदासाठी भास्कर जाधव यांची नियुक्ती होताच आमदार सुनील प्रभू आणि मुंबईतील काही आमदार नाराज झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विरोधी पक्षनेते पदासाठी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभू यांच्या नावाचीही चर्चा होती. मुंबई महानगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर पाहता या दोघांपैकी एकाला संधी द्यावी असं मुंबईतील काही आमदारांचं म्हणणं होतं. कोकणातील भास्कर जाधव यांच्या नावाची शिफारस करण्यात आल्यानं सुनील प्रभूंसह मुंबईतील काही आमदारांमध्ये नाराजीचा सूर उमटतोय. आदित्य ठाकरे यांचा कौलही भास्कर जाधवांच्या बाजूनं असल्यानं त्यांची नियुक्ती झाली. बहुतांश नेत्यांची पसंती ही भास्कर जाधव यांच्या नावाला असल्याचं बोललं जातंय. राज्यात 2024च्या विधानसभा निवडणुकीत गुहागरमधून निवडून आलेले भास्कर जाधव यांना विधिमंडळ कामकाजाचा प्रदीर्घ अनुभव आहे. अभ्यासू आमदार अशी ओळख असलेल्या जाधव यांनी राजकीय कारकिर्दीची सुरुवात शिवसेनेतून केली. विरोधी बाकावर असताना त्यांनी सातत्यानं पक्षाची बाजू जोरदारपणे मांडली. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यावरही आरोपांच्या फैरी झाडायलाही त्यांनी मागे पुढे पाहिलं नाही. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी राज्यमंत्री म्हणून काम केलं. आता विरोधी पक्षाच्या बाकावर जाधवांची तोफ धडाडताना दिसणार आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.